गुरुस्वामी की जय 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 सालाबादप्रमाणे ग्रंथाला आपण दांडोली मंदिरावरील सुरुवात करीत आहोत. रामकृष्ण चालू आहे. नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या नव्या ब्लॉग मध्ये. आज आहे श्रावणातला पहिला सोमवार आणि हा व्हिडिओ बनवण्याचं कारण की आमच्या गावची एक परंपरा आहे. एक परंपरेनुसार दर श्रावणामध्ये प्रत्येक सोमवारी शिवलीला अमृत ग्रंथाचं पारायण केलं जातं आणि हे पारायण कशा स्वरूपाचं असतं किंवा कुठे केलं जातं हे तुम्ही बघणारच आहात. हा संपूर्ण व्हिडिओ बघा, मग तुमच्या लक्षात येईल. आणि हो, महत्त्वाची गोष्ट, आमचा गावचा अध्यक्ष, आमचा दादा प्रमोददादा पवार यांनी हे व्हिडिओ पाठवले, त्याबद्दल त्याचे आभार. आणि बाकी जी मंडळी बसले त्यांना सगळ्यांना माझा नमस्कार मित्रांनो. आणि आमचा दादा अशोकदादा आमचा हा वाचतोय. तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडेल याची मला खात्री आहे. चला व्हिडिओ कंटिन्यू बघा. सालाबादप्रमाणे ग्रंथाला आपण दांडोली मंदिरावरील सुरुवात करीत आहोत. शिवलीला अमृत चालू आहे, आस्वाद घ्यायचा आहे. ही सर्व ग्रामस्थांना विनंती. माया पिता पूर्ण ब्रह्मांडा शाश्वता हे माता जगद्गुरु ज्योतिर्मय सर्वात्मा प्रकाश पडे सर्वकलांना या लागी कलावती नाम पूर्ण जे सौंदर्य वैरागीचे रत्न जे निदान चातुर्य भूमीचे आणि सगनांत जिचे मुखात देखता मनात नेत्रविंदा रुंदी घालित धनी पाहता पुढेची तरुणी परुण मन सिजे आकर्षिले आयाचे मन बोलावू पाठविले प्रीती करुण परिचनेची प्रार्थिता सर्व पशुंगार जाळे पसरून आकर्षिला नृपमनसी मिन या लाईला सात राजा उठण आपणाची गेला चिदपाची मने शृंगार वल्ली सुवामी ममतन वृक्षासी आलमी उत्तम पुत्र फळ प्रसवसी जगी अत्यानंद सर्वा देखता तव ते शृंगार सरोवर मारी गोळी श्वास वदना वेळाली मने नामपासिला सशी मौली सर्व काळ तसासे जे श्री रोगिष्टात्यंत गर्वी किंवा ऋतुस्नात अमूर्त स्वभावतस्त वृद्धाशक्त भोगावी श्री पुरुषे आयुक्त असावी तरुणारूपवत अष्टभोगे करुण्यायुक्त चिंताग्रस्त नसावी पर्वकाळ व्रतदीन निर्सोण उत्तम काळी षड्रसाने भक्षण मनोलग्ना भोगावी प्रीती करुण राजलक्षण सत्य राम प्रचंड रती भरे परसोनी दोरदंड आलिंगन देता बळे प्रचंड शरीर चाचे पोळले लोहागळा तप्त अत्यंत जैसा कलावतीची तनु पुळत निर्मोलगळा होनिया पुसत कैसा वृत्तांत सांगा शिवार सगळासिनी ममरदयानंद वर्धिनी सकल संशया टाकुनी रामनी गोष्ट सांग पळे बळे माणस माझा गुरु स्वामी गुरुवास अनुसयात मध्य महाराज त्या गुरुने परम पवित्र मदविदला शिवमंत्र शिवपंचाक्षरी मंत्र तो जपता होरात्र परम पावन पुनितनी ममांग शीतल अत्यंत तव के तदेवरा तापसनी अमेत देवा निजमा
स्मरणे कृतांत वयनाशी दुरितकान्न वैश्वानर जो निवेदन चित्त चकोचंद्र वेणुनुपाल महाकाल गृहेश्वर सनातन धोम जो महाराजा पंडराज्य जो तो सोमनाथ शशी शेखर सौराष्ट्र देशी विहारो कौरवलोचना करुणा समुद्र रुद्राभूषण रुद्रावतार भीमभयानका भीमशंकर तपापार नाही याचा नागभूषण नागेंद्र कुंडल नागकर्मा परिधान ज्योतिर्लिंग नागनाथ नागरक्षण नागाजनना जनकरो रुद्रारी जनकवरदायक बाणवरो पंचबाणांतक भवरोगवंद त्रिपुरारक वैद्यनाथ अत्यामृतलो त्रिनयना त्रिगुणातीत त्रितापशमनादिवेदभयभेदलयित त्र्यंबकराज त्रिदोषानल शांत करुणाकर बलालकधोम कामसिंधु विदारक कंठीरव जगदानंद कन्या कृपाणव हिमनगरवासी हेमावती धव हिमकेदार अभिनव धोम मल्लिकार्जुन श्रीशैलवासी जो शक्रारी जनकांत प्रियकरा भूर संतापहरण दोन्ही करा जेते त्रिष्टती अहोरात्र रामेश्वर जगद्गुरु मित्रांनो, मारुतीच्या मंदिरातील हे पारायण तुम्हाला कसं वाटलं? शिवलीलामृत ग्रंथाचं हे वाचन आमचा दादा कसं करतोय तुम्हाला नक्कीच आवडलं असेल आणि एक स्पिरिच्युअल अनुभूती तुम्हाला नक्कीच मिळाली असेल. मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत भेटला त्याबद्दल धन्यवाद. आणि व्हिडिओ आवडला असणार याची मला खात्री आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा. भेटू पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत जय भवानी, जय शिवराय, काळजी मित्रांनो आणि हो, ओम नमः शिवाय.